माझी बाग आता रेस्ट पिरियड आहे, तर पुढचं काम मी काय केलं पाहिजे? नवीन चॅट मध्ये हे आपण करण सरांच्या बागेचं केलं. याच्यात तुम्ही तुमचा प्रश्न विचारायचा नाही का, तर त्यांनी आता करण सरांच्या बागेची माहिती ऑलरेडी ठेवली आहे त्याच्यात. मग तो त्या माहितीचा आधार घेऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. त्यामुळे तुम्ही नवीन चॅट क्रिएट करायचा. आता तिथे केला का नवीन? नाही, तुम्ही ना खाली क्लिक करा, इकडे कृषी क्रांती म्हणून खाली आहे. हा सांगा तुमचा प्रश्न, ते टाईप करतो. माझी बाग रेस्ट पिरियड आहे, पुढचं काम काय केलं पाहिजे? आता बघा, मी तुम्हाला प्रश्न कसा लिहायचं सांगितलेलं. ठीक आहे, नाव नाही सांगितलं तर एक वेळेस चालतं, पण तुमचं गाव, लोकेशन, स्थळ, हे सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील, नाही तर तो हवामानाचा अंदाज घेणार नाही. तुमची बाग किती वर्षाची आहे? किती झाडं आहेत? माझे नाव तानाजी पांडुरंग बनगर, मुक्काम मसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. माझी बाग 5वा बार आहे सॉरी, आणि आता रेस्ट पिरियड आहे. त्याचं पुढचं काम काय करायचं? रेस्ट पिरियड मध्ये किती झाडं आहेत? 400 झाडाचा प्लॉट आहे. सो इथे प्रश्न टाईप करू शकता किंवा बोलूनही सांगू शकता. ठीक आहे, आता आपण टाईप करून घेऊ, कारण सगळ्यांना प्रश्न कळला पाहिजे, आणि नंतर वाटल्यास एखादा बोलून पण आपण बघूया. पिकाचं नाव नाही सांगितलंय, माझी बाग सांगितलं डायरेक्ट. ते क्लोज करा. डाळिंब आहे, वाण बघवा. आपण बघू काय देते तरी. तो मागेल पीक सांगा, मग मी चांगलं उत्तर देतो. पण त्यांनी मसवड टाकल्यामुळे मसवडचं हवामान घेतलं बरोबर. त्यांनी ऍक्च्युली समजून घेतलं तुम्ही कशाबद्दल बोलताय. ठीक आहे, आपण थोडी माहिती सांगा ना मला. डाळिंब आहे, वाण कुठला आहे? भगवा. म्हणजे ही सगळी माहिती जर टाकली तर अजून ॲक्युरेट उत्तर आपल्याला भेटेल. किती एकर आहे? 1 एकर. डाळिंब 1 एकर, 1 एकर, एकर विहीर पाण्यात असतो. मातीचा प्रकार हलकी. झाडांची संख्या असतात. झाडांची संख्या आणि झाडांची संख्या 400. झाडांची संख्या 400. हा आता सुरू आहे, वेस्ट पिरियड मध्येच आहे. डाळिंब 5 वर्ष. हलकी माती. ऍड केली. ठीक आहे. आणि फक्त खाली हां बहार सुरू आहे, रेस्ट पिरियड असं टाका.
हलकी टाका. मसवडमध्ये हलकी माती. अंतर झाडांमधलं सांगा. झाडांमधील अंतर 12 बाय 8. वय 5 वर्षाच्या पुढे लिहू शकता झाडांमधील अंतर. आधी केलेलं तरी चालेल. 400 झाड आहेत. हलकी म्हणते. तुमच्याच म्हणजे घेतलं. तुमच्या तरी बरोबर. आता हे चालू झालं. आता याचं उत्तर एकदम स्पेसिफिक रेस्टला कधी सुरू केलं आपण? 15 दिवस. म्हणजे आणि तो तुम्हाला सांगतो काय विचार करतोय ते. आता ते मराठीत अजून झालेलं नाही. तुम्ही बघा मध्ये मध्ये शब्द इंग्रजीत येतात काही काही शब्द, कारण तेवढे मराठी शब्द अजून त्याला पण माहिती नाहीये, त्यामुळे त्याला वेळ लागला. आलं उत्तर. आता आपण बघू. परत हवामानाचा अंदाज घेतला, कारण हवामानाचा अंदाज न घेता कुठलंही उत्तर द्यायचं नाही अशी सूचना त्याला केलेली आहे. हा आता बघा छान माहिती दिली म्हणतोय तुम्ही. आणि सुरुवातीला तो तुमच्या उत्तराचा एक सारांश देतो. हे कशासाठी की कळावं की माझी माहिती काही चुकली बिकली आहे का किंवा तपासून बघायला म्हणून ते देतं. आता इथून उत्तर चालू. ठीक आहे. माझा विषय शेती नाहीये म्हणून मी शेतीवाल्यांकडे सोपवतो. याच्यामध्ये आता बघा की इथून पुढं कामं कोणती सुरू करायची. आता कलर कोड आहेत बघा. ही टीक जी दिसते आपल्याला ग्रीन कलरची म्हणजे हिरव्या कलरची ही दिसते. तर ते आता आपण करायची कामं, मुख्य कामं कोणती? म्हणजे ते आता आपण केले पाहिजे किंवा चांगले पर्याय असू शकतात. तर पाणी व्यवस्थापन आहे, हलकी माती आपण टाकली होती आणि उष्ण हवामान जे आता त्यांनी घेतलं ऑलरेडी. तर ते लक्षात घेऊन खाली पाण्याला म्हणजे झाडांना हलका ताण द्यायला पाहिजे, अति ताण टाळा, कारण तापमान पुढे वाढत जाणार आहे. तर हे सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. ड्रीप असेल तर पाणी बंद न करता कमी प्रमाणात पाणी चालू ठेवायचे जे आपण ठेवतो. नंतर ड्रीप नसेल तर जे आपण पाणी देतोय ते खूप कमी वारंवारते म्हणजे जास्त पाणी नाही दिलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी चेक काय दिलं की दुपारी पाणी म्हणजे तुम्ही कसं ओळखू शकता की झाडांना पाण्याची गरज आहे. तर तिथं पण त्यांनी दिलं की दुपारी पाणी जर थोडीशी हे झाले म्हणजे वाळल्यासारखे झाले, कोमजल्यासारखे झाले, तर तिथं आपण समजू शकतो की ताण जास्त बसलाय, त्यामुळे तिथं थोडं पाणी आपण वाढवलं पाहिजे. हे पण ते डिटेल देतात. त्यानंतर दुसरं आहे की आपण जी छाटणी करून घेतो, ही रोगट फांद्या ज्या आहेत किंवा त्यामधले काढून टाकणे किंवा कॅनोपीमध्ये आहे, तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा पोहोचेल झाडामध्ये, तर त्यासाठी आपण रोगट फांद्या काढून टाकू शकतो. त्यानंतर त्यांनी छाटणी दिली की प्रॉपर फ्रेम कसं असलं पाहिजे की आतल्या बाजूला वाढलेल्या एकमेकांना घासणाऱ्या खाली झुकलेल्या फांद्या काढून टाकल्या पाहिजेत आपण, किंवा वॉटर शूट जे आहेत पाणी फूट म्हणतो आपण, तर ते पण काढले पाहिजे. छाटणीनंतर सगळं स्वच्छ भाग केला पाहिजे आणि त्यानंतर फवारणी घेतली पाहिजे, ते पण त्यांनी टाकले. मल्चिंग आहे. त्यानंतर माती सुधारणा म्हणजे पुढच्या बहारासाठी जे आपण बहारासाठी तयारी करतोय तर त्याच्यामध्ये रेस्ट संपत आल्यानंतर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट ह्याची पण आपण तयारी साईड बाय साईड चालू ठेवली पाहिजे, ते पण आहे. त्यानंतर माती आणि पाणी परीक्षण केलं पाहिजे ह्या रेस्ट पिरियडमध्ये, जेणेकरून आपल्याला समजू शकतं की ह्या स्टेजला आपल्या जमिनीमध्ये काय घटक कमी आहेत आणि त्या घटकानुसार आपण बहारामध्ये त्याचं प्लॅनिंग करू शकतो. दुसरा विषय आहे की मर्यादित. हिरवा म्हणजे काय आहे, ज्याच्यात कुठलंही केमिकल वापरायला तुम्हाला रेकमेंड करत नाही.